नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण फलटण या शहरामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण यूट्यूबवरती ज्यां ज्यांचे 5 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर आहेत असे लक्ष्मीकांत बिशे आमचे मित्र आहेत. त्यांच्याकडे आपण त्यांच्या मुलाखतीसाठी आलेलो आहोत. तर सर, तुमची पहिल्यांदा ओळख करून द्या. नमस्कार, मी लक्ष्मीकांत बिशे. आपला कॉमेडी चॅनल आहे ॲनिमलचा. त्या यूट्यूबला माझे 4,95,000 सबस्क्रायबर आहेत जवळजवळ. आणि दुसरा एक चॅनल आहे त्याचे बिशे कॉमेडी किंग म्हणून आहे, त्याचे 1,15,000 आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. बरं. हे यूट्यूब चॅनल सुरू करावं असं तुम्हाला का वाटलं आणि कधी वाटलं? आणि पहिल्यांदा माझं मत नव्हतंच की यूट्यूबला यायचं. स्टार्टला पाठीमागं बघा ही टिकटॉक हां. टिकटॉकला फेमस झालं. बरोबर. तिकडे मी व्हिडिओ टाकायचो, गाण्याची ह्याची आवड होती मला. असं काही उद्देश नव्हता की युट्यूबला ही बनवायची, व्हिडिओ बनवायची. मग टिकटॉकला बी माझे 2.5 लाख फॉलोअर झालती. आणि तिथं मग गाणी बनवता बनवता नंतर एक टिकटॉकने एक ऑप्शन दिला असं माईकचा, जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःचा आवाज टाकू शकू. मग मला वाटलं की आपला आवाज आवडतो की नाही लोकांना, पण म्हटलं टाकाय काय हरकत आहे. मग टाकला एक व्हिडिओ. तर पहिल्यांदा एक व्हिडिओ असा टाकला होता, मला वाटतंय टू व्हीलरवरती एक आजोबा, एक तरुण माणूस चालला होता. आणि नंतर काय होतं, खड्ड्यात गाडी अशी पडती. आणि त्यावेळेस मी तिथं एक आवाज टाकला होता की म्हातारं कसं काय चाललं. हा शब्द लोकांना आवडला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे तो पहिलाच व्हिडिओ होता? हा, पहिलाच व्हिडिओ. तर व्हायरल झाला की नंतर काय झालं असेल, एखाद्या वृद्ध माणसाला अपशब्द वापरल्यामुळं रिपोर्ट मारला असेल कोणीतरी, आणि तो व्हिडिओ टिकटॉकनी डिलीट मारला. मग माझ्या लगेच लक्षात आलं की व्यक्तीबद्दल नाही काय बोलायचं, आपण जर प्राण्याबद्दल बोललो तर काय कोण काय म्हणणार नाही. मग मी प्राण्याचा एक डुकराचा आणि वाघाचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल झाला. आणि लोकांना म्हणजे मला बी कळलं की आपला आवाज आवडतोय. आणि मग ती कॉमेडी तिथनं म्हणून मला नादच लागला व्हिडिओ टाकायचा. आणि मिलियनमध्ये माझे व्ह्यूज झाले त्यावेळेस. आणि माझे टिकटॉकला 2.5 लाख फॉलोअर झाले. पण दुर्दैवाने आपल्या भारत सरकारने ते त्याच्यावर बॅन आणलं आणि टिकटॉक गेलं. जरा अपसेट झालतो त्यावेळेस बरं का. मग नंतर इंस्टाग्रामला टाकायला सुरुवात केली. मग इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकता टाकता युट्यूबला टाकायचं, कारण वेगळं काय बनवायला लागत नव्हतं, तोच व्हिडिओ खेकडं. आणि युट्यूबला कसं आहे माहिती आहे का, सबस्क्रायबर मिळवणं म्हणजे इतकं सोपं नाही. म्हणजे तसं अवघड बी नाही, फक्त नियमितपणा पाहिजे. आठवड्याला 2 तरी व्हिडिओ आपले पडले पाहिजेत. असं अमावस्या पौर्णिमेला उठायचं व्हिडिओ टाकायचा असं युट्यूब पळत नाही, व्हिडिओ पळत नाही, तर सातत्य पाहिजे. आणि मग मी असं टाकत राहिलो. मला वाटलं पण नव्हतं की युट्यूबचे आपले एवढे सबस्क्रायबर होतील म्हणून. आणि मग परत काय झालं, एक दिवशी मित्राचा फोन आला, म्हणजे अरे बशी तुझा युट्यूबचा एक व्हिडिओ पळालाय आणि सबस्क्रायबर वाढले. माझा काय विश्वास बसला नाही. मी स्वतः ज्यावेळेस खात्री केली त्यावेळेस एका दिवसात 50,000पेक्षा जास्त व्ह्यूज झालते त्या व्हिडिओला आणि 1,200 सबस्क्रायबर झालते. मग मला नाद लागला युट्यूबचा. मग इंस्टाग्राम कमी केलं आणि युट्यूबला टाकायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझे 48,000 सबस्क्रायबर झाले त्यावेळेस मला पैसे चालू झाले. तिथपर्यंत मला काहीच माहित नव्हतं की युट्यूबला पैसे मिळतात काय. अशा कमेंट येत होत्या की विशेष तर तुम्हाला पैसे मिळतात का, एवढे तुमचे सबस्क्रायबर आहेत, एवढे व्ह्यूज. रिस्पॉन्स जबरदस्त होता. मग नंतर एक आमचा मित्र आहे, त्याने मला घरी येऊन ती मॉनिटायझेशन प्रोसेस करून दिली. तिथनं माझं पैसे चालू झाले आणि आवड पण निर्माण झाली. आता शेवटी कसं आहे माहिती आहे का, आपण कुठलीही गोष्ट करत असू त्याला थोडासा मोबदला मिळत असेल तर आपल्याला अजून इंटरेस्ट येतो. आणि लोकांना हसवणं मला पहिल्यापासून आवडायचं, तिथनं मला नाद लागला. आता सध्या तुमचं यूट्यूबला एकच चॅनल आहे का बाकीचे पण आहेत? दोनच तुम्हाला सांगितलं की एक लक्ष्मीकांत बिशे म्हणून चॅनल आहे आणि दुसरा बिशे कॉमेडी. आणि इन्स्टाला? इंस्टाला माझे 2,65,000 फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकला 1,30,000. बरं. आता हे जे व्हिडिओ तुम्ही करता तर ते व्हिडिओची प्रेरणा कुठून येते? प्रेरणा म्हणजे कुठल्याही प्रत्येक व्यक्तीला कशाच तरी नाद असतो. तर तो छंद आहे मला की व्हिडिओ ॲनिमलचा व्हिडिओ घ्यायचा आणि एडिटिंग करायची आणि टाकायचा, ते मला आवडतं. त्याच्या अगोदर मला डिस्कवरी चॅनलचे व्हिडिओ मला पाहायला आवडायचं, की तिथं कसं प्राण्यांचं भारी भारी व्हिडिओ असतात. तर तिथून नाद लागत गेला. म्हणजे ॲनिमल विषयी थोडीशी मला पहिल्यापासूनच आवड आहे. आणि त्यात असं माकड किंवा डुक्कर असं जर वेगळं काय असेल तर मला ते आवडतं आणि त्यात आवाज टाकायला त्यापेक्षा आवडतं.
हे जे तुम्ही आवाज देता किंवा स्क्रिप्ट बनवता, तर ती कशा पद्धतीने तयार करता? मी आतापर्यंत ॲनिमलची कधीच स्क्रिप्ट बनवली नाही. बरं. फक्त ज्यावेळेस मी व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती डाउनलोड करत असतो, त्याच वेळेस मी ठरवतो की इथं काय डायलॉग मारायचा. त्यामुळे माझा इतकासा जास्त वेळ जात नाही. फक्त बनवताना थोडंसं एक दोन मिनिटं जाते, जास्त काय नाही. ह्याच्यात तुम्हाला कोण मदत करतं का तुम्ही एकटाच तयार करता? कधी कधी आमच्या मॅडम देतात मला व्हिडिओ. बरं. कधी कधी व्हॉट्सअपला मित्र माझे व्हिडिओ पाठवतात. मग जर मला आवडला तर मी घेतो. सगळ्यात जास्त आतापर्यंत व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता सांगतो? ते अंड्यात पिलो आहे काय तुम्ही बघितलं असेल. हा. मोठा अंडा असतो त्यातनं ती कसला प्राणी आहे बघा, ते त्यातनं निघतो तो बाहेर. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात जास्त पळाला पण, आणि तो पहिल्यांदा व्हायरल, पहिल्यांदा नाही म्हणता येणार, ते कधी व्हायरल झाला माहित नाही, पण तो सगळ्यात जास्त व्हायरल झाला. त्याचं आणि काय तो 1 मिनिटाचा आहे विशेष म्हणजे. होय. आणि त्याच्यापासून अर्निंग पण आपल्याला भरपूर मिळाले. काय सांगता येईल त्या व्हिडिओ? तो असा परदेशी व्हिडिओ आहे बरं का, आपल्या इंडियाचा नसणार आहे तो. आणि त्याच्यात जबरदस्त म्हणजे ज्याने एडिट केलाय त्याला आपण मांडला बरं का. जबरदस्त व्हिडिओ मित्रांनो, जर तुम्हाला बघायचं असेल तर गहवाडा आलंय असं एक त्याचं टायटल असेल. आणि त्यात अंड्यात पिलो काय म्हणून स्टार्टिंग आहे बघते. जबरदस्त व्हिडिओ झालाय तो. तसा व्हिडिओ मला परत करायचा म्हटलं तर जमणार नाही म्हणजे. हा, ते झालाय, मस्त झाला. तुम्ही ज्या वेळेस बाहेर पडता घराच्या आणि कोणीतरी व्यक्ती हेच ते दिशे आहेत किंवा प्राण्यांच्या व्हिडिओला आवाज देतात, अशी ज्या वेळेस ओळख देतात त्यावेळेस तुमची काय भावना असते? मस्त वाटतं. हं. आता असं होतंय की रस्त्याला जाताना प्रत्येकजण हात करतात, बोलतात, नमस्कार विषय. तर मला आठवतच नाही की ह्यांना मी कुठं पाहिले. कदाचित त्यांची ओळख झालेली असती, बोललेलो असतो. आणि कदाचित त्यांनी मला युट्यूबला बघितलं असतं किंवा इंस्टाग्रामला, त्याच्यावरून माझ्या चेहऱ्यावरून ती ओळखतात आणि आवाज देतात. मग त्यात चला चला म्हणावं लागतं. आपण म्हणता येत नाही की हे तुम्हाला ओळखलं नाही, मग ते पुढचा माणूस नाराज होतो. त्यावेळेस त्यांना मी ओळख देतो आणि भारी वाटतं, मस्त वाटतं. तुमच्या आवाजावरून कधी तुम्हाला कोणी ओळखलंय का? बाबा तुम्ही कुठेतरी शेजारी बोलताय हा. आणि अचानक तुम्हाला व्यक्ती व्यक्ती म्हटले का, बाबा हा हे विषय सरांचाच आवाज आवाजावरून पण दिसतो? बऱ्याच वेळा मला ओळखले. आवाज, हा. कधी कधी मी बोलताना त्या ट्युनिंग मध्ये आवाज काढला की लगेच लोक ओळखतात हीच ते विषय आहे. आणि चेहरा आपला जास्त पुढे गेला नाही, आपण पडद्यामागचे कलाकार आहे, त्याच्यामुळे आवाजावरून लगेच लोक ओळखतात. बरं, काय एखाद्या आवाजाची झलक असं काय काढतो एखाद्या व्हिडिओची? आता कसं आहे, प्रत्येक वेळेस माझा डायलॉग मी काय पाठ करत नाही. आणि प्रत्येक वेळेस माझा वेगळा वेगळा डायलॉग असतो. तुम्हाला एखादा खवं तर मारून टाकेल. तर एक माकडाने ह्याचा व्हिडिओ केलता बघा. गाडीवरती मी बरेच व्हिडिओ बघितले. हम्म. मित्र मित्र गाडीवर जात असताना बऱ्याच वेळा तुमचे व्हिडिओ असतात, तर त्याच्यातला एखादा डायलॉग म्हणतो. बर बर बर. हे यार बाकी अर्धा महिने चालवला का, आला का लग्नाला का लय हुशार राहिला का, तुला का पाडशील बरं का, लय अवघड खेळ झाला का. आर गॅप लागा तो, लाका तुझं लाका सारखीच गडबड असते लाका. माग माझ्या भोंगा लावू नको लाका, तिथं लाका पुरी पुरवले त्यात लाका. तू जाऊ दे फास्ट. हा, हाच व्हिडिओ आम्ही बऱ्याच वेळा बघितला होता आणि हा व्हिडिओ बघून आम्ही खूप हसलो होतो. म्हणूनच म्हटलं एखादा डायलॉग झाला तर प्रेक्षकांनाही खूप छान वाटेल. तर तुम्ही जे हे हे व्हिडिओ बनवता, तर सुरुवातीला काय अडचणी आल्या का तुम्हाला? अडचणी म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे YouTube सुरू केल्यानंतर हा. व्हिडिओ कुठून घ्यायचा, त्याला आवाज कसा द्यायचा, त्याच्याबद्दलच्या आयडिया कशा वापरायच्या, ह्याच्यात काय अडचणी आल्या? सगळं मोबाईलवरच बनवलं मी, काय कॅमेरा वगैरे काय घेतला नाही, माईक नाही, काय नाही, मोबाईलवरच बनवतो. आणि आता शेवटी हळूहळू त्या अडचणी सॉल्व्ह होत जातील. प्रत्येकाला अडचण असतीच. आता पाठीमाग मी गावाकडे व्हिडिओ बनवायचो, तिथं जागा नव्हती. आणि असं घरात बनवायचं म्हणलं की आवाज असा घुमतो, आणि घुमलेला आवाज लोकांना आवडत नाही. मग आमचं रान होतं, 3-4 एकर जमीन आहे आमची गावाकडं. मग मी शेतात जायचो, एखाद्या बांधावरती बसून तिथं व्हिडिओ बनवायचो. मग कधी कधी लोक यायला लागले की थांबायला लागायचं, मग ते त्यांना पुढे जाऊन द्यायचं, परत पाठीमागणे बनवायचं. अशा अडचणी येतात किरकोळ. हे जे यूट्यूब चॅनल आहे किंवा इन्स्टा आहे, फेसबुक आहे, ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाले का? बदल भरपूर झालेत. कारण मी कसं व्हिडिओ बनवायचं मला आवड होती. अगोदर घरचे म्हणायचे आता काय वेळ लागल्यासारखं करतो, व्हिडिओ बनवतो कसं ती, त्यातने काय फायदा आहे का, येड लागल तुझ्या डोक्यावर परिणाम परिणाम होते बहुतेक म्हणजे. नाव ठेवायचं. नावं ठेवायची. आता तेच लोक म्हणजे घरातली मला म्हणतात जा की व्हिडिओ बनवायला, हाय वेळ तर. आता भरपूर अर्निंग आपल्याला भेटलंय त्याच्यातून. आणि आपलं जे कर्ज पाणी होतं, जास्त काय नाही, पण कर्ज पाणी फिटून आपल्याकडे थोडेफार मिळालेच पैसे, नाही असं नाही. त्यामुळे घरच्यांचा पूर्णपणे आपल्याला सपोर्ट आहे.
बरं, आता तुम्ही जे नॅचरल व्हिडिओ बनवताय त्याच्यापेक्षा वेगळे काय कंटेंट तुमच्या डोक्यामध्ये आहेत का, किंवा काय बदल करू इच्छिता का? बदल थोडासा केलाय मी. हं. आता जे AI वर व्हिडिओ बनवले ना, AI वरती वाघाचे किंवा डुकराचे याचे भरपूर व्हिडिओ येतात आणि त्याच्यावर चांगले व्हिडिओ पळतात. काही लोकांची अशी इच्छा आहे की विशेष जर तुम्ही AI वर व्हिडिओ बनवू नका, नॅचरलच भारी वाटतात. पण मित्रांनो, खरंच AI वर जे काय काय व्हिडिओ आहेत ना, चांगला सपोर्ट भेटला आणि ते पळतात पण. असं काय नाही मी पूर्ण नॅचरल व्हिडिओ बंद केले का, असं काय नाही. मला चांगला व्हिडिओ भेटला की त्याच्यावरती पण बनवतो, पण AI वरती पण बनवतो. मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना नवीन जे युट्यूबर आहेत, अनेक युट्यूबर नवीन येतात जातात, तर यांच्यासाठी काय एक मार्गदर्शन किंवा काय सल्ला द्याल, कशा पद्धतीने यूट्यूबकडं नवीन लोकांनी वळलं पाहिजे, काय थोडक्यात सल्ला द्याल? आता सगळीकडे काही नोकऱ्या नाहीत. हं. युट्यूबमधून पण आपण अर्निंग करू शकतो. पण जर मित्रांनो तुम्ही अर्निंग मिळवण्याच्या उद्देशाने जर तुम्ही युट्यूबकडे जात असाल तर नाही सक्सेस होत 100%. म्हणजे हं. जर तुम्ही तुमची आवड जोपासताना तुम्हाला कुठला बी घ्या क्षेत्र, न्यूज घ्या, कॉमेडी घ्या, कुठल्या बी क्षेत्रात तुम्ही जावा, आवडीने जावा. जर आवडीने जाल आणि 100% तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला अर्निंग पण भेटून जाईल. आणि फक्त अर्निंगच्या उद्देशाने तुम्ही केला तर मला वाटत नाही की सक्सेस व्हाल. धन्यवाद. तर हे होते BC सर. त्यांनी सुरुवातीपासून त्यांना यूट्यूबची कशी आवड निर्माण झाली, याच्यामध्ये सक्सेस कशा पद्धतीने मिळवलं, आणि नवीन जे यूट्यूबर आहेत त्यांनी काय करावं, काय करू नये याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. सर, डिजिटल महाराष्ट्र मीडिया यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप परत एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद.